नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल बोलतो तेव्हा त्याचं वर्णन अधिक इंटरेस्टिंग आणि जिवंत कसं करतो? चला, आज आपण भाषेला पॉवरफुल बनवणाऱ्या अशाच काही शब्दांबद्दल बोलूया, म्हणजेच विशेषणांबद्दल. आता स्क्रीनवरची ही दोन वाक्य बघा. डावीकडचं वाक्य अगदी साधं आहे, हा मुलगा आहे. पण उजवीकडे बघा, हा हुशार मुलगा आहे. पाहिलं? हुशार हा एकच शब्द आपण टाकला आणि त्या मुलाबद्दल आपल्याला लगेच जास्त माहिती मिळाली. वाक्याचा अर्थ एकदम क्लिअर झाला. तर मग हे जे हुशार सारखे शब्द आहेत ना, जे आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल अशी एक्स्ट्रा माहिती देतात, त्यांनाच व्याकरणात म्हणतात विशेषण. खरं तर हे शब्द आपल्या भाषेला एक प्रकारचा रंग आणि एक डेप्थ देतात. ठीक आहे, मग आता जरा डिटेलमध्ये बघूया की हे विशेषण म्हणजे नेमकं काय असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर विशेषण म्हणजे असा शब्द जो नाम किंवा सर्वनामाबद्दल आपल्याला काहीतरी जास्त सांगतो, म्हणजे त्याचं वर्णन करतो, त्याच्या अर्थामध्ये काहीतरी ॲड करतो. बेसिकली ते नाम किंवा सर्वनाम कसं आहे हे सांगतं. चला पहिलं उदाहरण बघूया. सुंदर फूल. आता इथे फूल हे झालं नाम आणि सुंदर हा शब्द आपल्याला काय सांगतोय? तो त्या फुलाचं वैशिष्ट्य सांगतोय. आपण प्रश्न विचारला, फूल कसं आहे? उत्तर मिळालं, सुंदर. ओके, आता पुढचं उदाहरण, मोठे घर. इथे घर या नामाबद्दल मोठे हा शब्द आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय, म्हणजे घराचा आकार कसा आहे हे आपल्याला लगेच समजतं. आणि तिसरं उदाहरण तर सगळ्यांच्या आवडीचं, गोड आंबा. इथे आंबा हे नाम आहे, त्याची चव कशी आहे? गोड. हा शब्द ऐकल्याबरोबर आंब्याचं चित्र डोळ्यासमोर एकदम क्लिअर उभं राहतं, नाही का? पण एक मिनिट, हा सगळा खटाटोप कशासाठी? म्हणजे विशेषण वापरायची गरजच काय आहे? इतके का महत्वाचे आहेत हे शब्द? चला आता हेच समजून घेऊया. विशेषणांची खरी पॉवर आहे ना, ती 3 गोष्टींमध्ये लपलेली आहे. 1. ते नामाबद्दल आपल्याला जास्त माहिती देतात. 2. त्यामुळे वाक्यात एकदम क्लॅरिटी येते, काही कन्फ्युजन राहत नाही. आणि 3. आपलं बोलणं किंवा लिहिणं जास्त इफेक्टिव्ह होतं. समोरच्यावर त्याचा एक चांगला इम्पॅक्ट पडतो. चला तर मग आता आपण याच्या सगळ्यात इंटरेस्टिंग पार्टकडे जाऊया. विशेषणांचे मुख्य प्रकार कोणते आहेत आणि त्यांना ओळखायचं कसं, हे आता आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला आणि कॉमन प्रकार आहे गुणवाचक विशेषण. नावावरूनच कळतंय नाही का? हे विशेषण नामाचा गुण, त्याचा स्वभाव किंवा एखादा स्पेशल कॅरेक्टर दाखवतं. सिम्पली ते कसा किंवा कशी या प्रश्नाचं उत्तर देतं. ही काही उदाहरणं बघा. चांगला मुलगा, यात चांगला हा त्या मुलाचा गुण झाला. सुंदर फूल, यात सुंदर हे फुलाचं वैशिष्ट्य झालं. आणि प्रामाणिक व्यक्ती, यात प्रामाणिक हा त्या व्यक्तीचा स्वभाव दाखवतो. सोपं आहे, बरोबर? ओके, दुसरा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण. हे तर नावावरूनच अगदी स्पष्ट आहे. हे विशेषण नामाची संख्या म्हणजे नंबर किंवा त्याचा क्रम म्हणजे ऑर्डर दाखवण्यासाठी वापरतात. बेसिकली किती या प्रश्नाचं उत्तर इथे मिळतं. उदाहरणार्थ 3 विद्यार्थी. इथे आपल्याला नक्की आकडा कळतोय. पहिला क्रमांक, इथे आपल्याला क्रम कळतोय. आणि काही लोक. आता इथे नक्की किती हे नाही माहीत, पण संख्येबद्दलच बोलतोय. म्हणून 3, पहिला आणि काही ही सगळी झाली संख्यावाचक विशेषणं. आता तिसरा प्रकार आहे परिमाणवाचक विशेषण. हे जरासं वेगळं आहे. ज्या गोष्टी आपण 1, 2, 3 अशा मोजू शकत नाही, म्हणजे अनकाउंटेबल नाउन्स, त्यांचं प्रमाण किंवा मोजमाप दाखवण्यासाठी याचा वापर होतो. जसं की पाणी, साखर किंवा इतर भाववाचक गोष्टी. इथे बघा, थोडे पाणी, जास्त साखर किंवा पुरेसे अन्न. आता थोडे, जास्त, पुरेसे हे शब्द आपल्याला एक्झॅक्ट नंबर नाही सांगत, तर क्वांटिटी किंवा प्रमाण सांगतात. म्हणूनच यांना परिमाणवाचक विशेषण म्हणतात. आपला चौथा प्रकार आहे संकेतवाचक विशेषण. याला दर्शक विशेषण असंही म्हणतात. याचं काम एकदम सोपं आहे. एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे किंवा वस्तूकडे बोट दाखवणं, म्हणजे पॉइंट आउट करणं. जसं की आपण म्हणतो, हा मुलगा म्हणजे जो जवळ आहे तो, किंवा ती मुलगी म्हणजे जी जरा दूर आहे ती, आणि ते घर जे आणखी दूर आहे. हे जे हा, ती, ते शब्द आहेत ना, ते एक प्रकारचा संकेत देतात. म्हणून त्यांना संकेतवाचक विशेषण म्हणतात. सिंपल. आता 5वा प्रकार, हा तर सगळ्यात सोपा आहे, प्रश्नार्थक विशेषण. नावाप्रमाणेच जेव्हा आपण एखाद्या नामाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी काही शब्द वापरतो, तेव्हा त्यांना प्रश्नार्थक विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ, कोणता रंग. इथे कोणता हा शब्द थेट रंग या नामाबद्दल प्रश्न विचारतोय. किंवा किती विद्यार्थी, यामध्ये किती हा शब्द विद्यार्थी या नामाबद्दल इन्क्वायरी करतोय. सोप्पं आहे की नाही?
आणि आता आपण आलोय शेवटच्या प्रकारावर. 6वा प्रकार आहे संबंधवाचक विशेषण. याचं काम थोडं वेगळं आहे. ही विशेषण 2 गोष्टींमध्ये किंवा 2 वाक्यांमध्ये एक रिलेशन किंवा संबंध जोडण्याचं काम करतं. कसं? चला उदाहरणांमधून समजून घेऊया. ही उदाहरणं बघितली की लगेच क्लिअर होईल. पहिलं वाक्य बघा, जो मुलगा खेळतो तो जिंकतो. इथे जो हा शब्द तो या शब्दाशी एक कनेक्शन बनवतोय. दुसरं वाक्य, ज्या पुस्तकात माहिती आहे ते वाचा. इथे ज्या या शब्दाचा संबंध पुढे येणाऱ्या ते या शब्दाशी आहे. पाहिलं? हे शब्द वाक्यांना जोडतात. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचं एक क्विक रिव्हिजन करूया. आजच्या या चर्चेमधून 3 महत्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचेत. पहिला, विशेषण म्हणजे नेमकं काय? दुसरं, विशेषण वापरणं महत्वाचं का आहे? आणि तिसरा, विशेषणाचे 6 मुख्य प्रकार: गुणवाचक, संख्यावाचक, परिमाणवाचक, संकेतवाचक, प्रश्नार्थक आणि संबंधवाचक. तर लक्षात काय ठेवायचं? विशेषणं आपली भाषा फक्त सुंदर नाही बनवत, तर तिला अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण बनवतात. इट मेक्स आवर लँग्वेज पॉवरफुल. आता जाता जाता एक छोटासा विचार. प्रत्येकाने आपापल्या आवडत्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी कोणतं विशेषण वापराल याचा विचार नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रोजच्या बोलण्यात या विशेषणांचा वापर करून बघा. फरक नक्की जाणवेल.